नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का. बडा ओबीसी नेता शरद पवारांच्या गळाला. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आणि असे असतानाच विधानसभेच्या तोंडावर एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. ओबीसी नेते ईश्वर बाळबुदे यांनी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ईश्वर बाळबुदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी समन्वय पदावरती होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आणि हा पक्षप्रवेश शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आणि ईश्वर बाळबुदे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलन सुरू असताना ईश्वर बाळबुदे यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केल्याने अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आणि जेव्हा पक्षाच्या पडत्या काळात छगन भुजबळ तुरुंगात असताना शरद पवारांनी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांना दोनदा संधी दिली होती. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांनी आता शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी केलेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे छगन भुजबळ आणि अजित पवार गटासाठी नुकसानकारक ठरेल की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या रे या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.